पाठीवर कोणी झाला नाही आणि इथून पुढे सुद्धा होणार नाही याची खात्री शुद्ध कांचन सप्तकोटी 7 कोटी घर रावणाचे सोन्याचे होते. आपल्या घरात सोनं राहतं, रावणाचं घर सोन्याचे. मग एवढा विद्वान रावण कुळात बी काय साध्या जन्माला आलता का? ब्राह्मण कुळातला जन्म रावणाचा होता. ही जी लंका बांधली होती ना, त्या लंकेच्या पार्वतीसाठी त्या लंकेच्या वास्तूला रावणाला बोलवलं होतं आणि रावण वास्तू शांतीसाठी आले. एवढी सुंदर वास्तू झाली, एवढी सुंदर वास्तू झाली. भगवान शंकराने म्हणलं काय पाहिजे? ह्यानं म्हणला लंकाच पाहिजे. आता घ्या, आपण त्याचा बोट आणि त्यानं धरलं मनगट. असं सावध आपण बोट ते आले पण ते मनगट नाही करून म्हणलं लय बसलेला. आपले सगळे लपडे आपल्या मित्राकडे आहेत, बरोबर. सर्पाच्या दातामध्ये विष आहे, विच्छूच्या नागेमध्ये विष आहे आणि माशीच्या मस्तकामध्ये विष आहे, दुर्जनाच्या पूर्ण अंगाने विष आहे. आपलेच माणसं कधी धोका करतील काही भरोसा नाही. त्याच्यामुळे संगत बी थोडी सांगायची. काय म्हणतो? संगत करो बड़ो की ना जाने कब रुला दे. अरे संगत करो बड़ो की ना जाने कब रुला दे, संगत करो संतन की ना जाने कब बालाजी महाराज से मिला दे. हे संगतीचा परिणाम. मग रावण एवढा विद्वान होता, एवढा बुद्धिमान होता, एवढा सामर्थ्यशाली होता. किती सामर्थ्य होतं रावणामध्ये? हे 33 कोटी देव रावणाच्या बंदीशाळेमध्ये होते. एवढा विद्वान, एवढा बुद्धिमान. रावणातल्या संसारातल्या 3 इच्छा होत्या. पहिली इच्छा स्वर्गाला जाण्यासाठी शिडी लावायची, दुसरी इच्छा समुद्राचं पाणी गोड बनवायचं आणि तिसरी इच्छा सोन्याला सुगंध आणायचा. मेला रावण, मेला. 80,000 बायका होत्या, 1.25 लाख नातू. एवढा विद्वान रावण मेला. अजून स्वर्गाला जाण्यासाठी शिडी, समुद्राचं पाणी गोड आणि सोन्याला सुगंध नाही. सांगायचं तात्पर्य, मग रावण आपला संसार पूर्ण करू शकला नाही, तुम्ही आम्ही कसे कराल? मग जेवढी बरोबरी कराल तेवढं देवापासून दूर जा. एका बाईला मी म्हणलं चला ना पंढरपूरला. तो बाई म्हणते महाराज तुमच्यासारख्या रिकाम्या का? 3 पोरे आहेत, 3. दोघीचं झालं एकदा का तिसरीचं झालं की मी वाऱ्या कराय मोकळी झाली. मी म्हणलं माय तू काची मोकळी होती? तिसरीचं लग्न लावून देते तर पहिली बाळातपणाला येते, पहिली बाळातपणाहून जाती न जाते दुसरी ऑपरेशनला येते आणि दुसरी ऑपरेशनहून जाती न जाते तिसरी फारकत घेऊन मोकळी होती. मग जेवढं जेवढं माणूस याच्यातून सुटण्याचा प्रयत्न करतो तेवढं माणसाला याच्यात गुंतत जावं लागतं, बरोबर ना. आणि एक दिवस भवसिंधूच्या पुरामध्ये वाहून जावं लागतं. भवसिंधूचा पूर म्हणजे कोणता पूर? जन्म मरणाचा पूर. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे भजित पुनरपी जन्म